एक नंबर, छान क्वालिटी. तुम्ही इथं याल खाल तर सारखं येत राहिले, ही गॅरंटी. लज्जतदार चिकन काळ्या मसाल्यातलं नगरचं खायला भेटणार का? मी स्वतः नगरचा आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जो 2025 मध्ये आपल्या व्हिडिओजला रिस्पॉन्स दिला तो खूपच अप्रतिम होता. काही कारणास्तव आपल्याला एंडिंगला डिसेंबर मध्ये व्हिडिओ टाकता नाही आले, पण आता नवीन वर्षामध्ये आम्ही तुमच्या समोर परत एक नवीन मेजवानी आलोय घेऊन. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या आपल्या नवीन एपिसोड मध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण आलोय नॉनव्हेज, ऑब्व्हियसली नॉनव्हेजच खायला. तर आपण आज काय खाणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. पण आज आपण जिथे आलोय तर तिथे 200 रुपयांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड चिकन थाळी खायला मिळते. आणि ती कशी खायला मिळते आणि कुठे मिळते आणि त्याच्यामध्ये काय आहे हा प्रश्न मी आता महेश दादांना विचारणार आहे. तर महेश दादा आपल्या सोबत आहेत. तर महेश दादा, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि इथे मागे तुम्हाला दिसत असेल की लोक ऑलरेडी चिकनवर यांच्या ताव मारतायत. तर दादा, काय हे 200 रुपयाची जी चिकन थाळी त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही हे जरा तुम्ही सांगा. आणि यांचं जे हॉटेलचं नाव आहे कोंबडा पार्टी, तर त्याच्याबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपली जी 200 रुपयाची चिकन थाळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तंदूर रोटी, भाकरी, चपाती, राईस मध्ये जिरा राईस आणि बिर्याणी राईस असे दोन्ही ऑप्शन तुम्हाला अनलिमिटेड आहे. रस्सा अनलिमिटेड आहे आपला जो कोंबडा पार्टीचा स्पेशल रस्सा. रस्सा खाण्यासाठी लांबून लोक येतात. तो कोणत्या रस्त्या म्हणजे कोणत्या मसाल्यात बनतो? जसं तो आपला पूर्ण घरगुती मसाल्यांमध्ये बनतो. अच्छा, तो रस्सा आहे. त्याच्यानंतर आळणी सूप आहे, ते सुद्धा अनलिमिटेड ओके. आहे. आणि चिकन फक्त लिमिटेड आहे, कारण आपण चिकन चांगल्या क्वालिटीचं घेतो. कारण बऱ्याच ठिकाणी लोक सुद्धा मला म्हणतात की चिकन सुद्धा तुम्ही अनलिमिटेड द्या. पण आमचं चिकन तुम्ही म्हणजे आमच्या इथलं जे चिकन आहे ते तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला अनलिमिटेडची गरज नाही लागणार, क्वालिटीची गरज लागेल आणि ते इथं भेटणार. आणि त्याच्यामध्ये पण असं लिमिटेड नाही की भाकरीच मिळणार किंवा रोटीच मिळणार. नाही, तुम्हाला जे काही पाहिजे काही ते घेऊ तुम्ही शकता, कितीही तुम्ही. खाऊ शकता. काही घेऊ शकता. तर आपण काळा मसाला तुमचा कसा बनतोय किंवा काय काय त्याच्यात ते दाखवू शकतो का आपण? नक्कीच सर. चला या कोंबडा पार्टीमध्ये जे चिकन बनतंय तर त्याच्यामध्ये कोणता मसाला वापरला जातोय आणि तो कसा बनतोय हा तुमच्या समोर आहे. आता मस्तपैकी तंदूर भट्टीमध्ये भाजलेले हे कांदे आहेत. आणि अजून काय काय जातं दादा याच्यामध्ये? याच्यामध्ये अजून खोबरं, त्याच्यानंतर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण तयार होतं. आणि खास आपण काळा मसाला घरगुती जो घरी बनवला त्या काळ्या मसाल्यामध्ये ही चिकन थाळी आपली तयार होते काळ्या मसाले. आणि मी स्वतः नगरचा असल्यामुळे नगरचा तुम्हाला टेस्ट ही 100% भेटणार. झटकेदार चिकन खायला मिळणार याची गॅरंटी. नगरचं खायला भेटणार का? मी स्वतः नगरचा आहे. दादांनी मागे काळा मसाल्याची जी प्रिपरेशन आहे ते दाखवेपर्यंत इथे माझ्या समोर अनलिमिटेड यांची चिकन थाळी लागली आहे. आणि अनलिमिटेड इथे मटेरियल पण तुम्हाला दिसत असेल. बाजरीची भाकरी घ्या, ज्वारीची भाकरी घ्या, या रोट्या घ्या. ज्यांना काही लोकांना रोट्या पण लागतात किंवा भाकरी नको मला, रोज भाकरी खाऊन कंटाळा आलाय, तर ते रोट्या देखील खाऊ शकतात. पांढरा भात देखील आहे आणि हा बिर्याणी राईस पण आहे. तुम्हाला जे पाहिजे याच्यातलं तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता, फक्त पीस सोडून. कारण जसं दादांनी सांगितलं, या दादा, जसं दादांनी सांगितलं पीस सोडून, कारण की पीसेस किंवा चिकन जे आहे ते आमचं क्वालिटी आहे, त्यामुळे ते आपण लिमिटेडच देणार. पण चव घेऊन तुमची आत्मा तृप्त होणारच. जसं आता कस्टमर इथे खायला बसले, पोट भरून खात आहेत. किती रेकॉर्ड किती आपले देत असं? आतापर्यंत 5 ते 6 भाकरी खातात. 35 भाकरी कुणीच खाल्ल्या नाही आणि खाणार पण नाही असं मला वाटतंय. मग ते 35 भाकरी खाण्यासाठी मला वाटतं सुका पाटीललाच बोलवायला लागेल इकडे. तर थाळीमध्ये काय काय आहे? अळणी रस्सा आहे याच्यामध्ये, तो घेऊन बघूया. अळणी रस्स्याची इथल्या पाणीदार रस्सा नाहीये जसं आपण बघू शकता. त्याच्यानंतर इथे येतोय रस्सा. रस्स्याची जी कन्सिस्टन्सी आहे त्याच्यावरूनच लक्षात येते काय क्वालिटी आहे ते. आणि इथे मी कितीचा रेकॉर्ड करू शकेन मला माहित नाही, पण 1-2 भाकरी खाऊन मला चव नक्कीच घ्यायला आवडेल. आणखीन एक मला खास सांगावंच वाटतंय सरांना, ही जी भाकर आहे हा. ही आपली घरगुती भाकर इथं बनवलेली आहे. आणि एका भाकरीत 3 भाकरींचं पीठ नाहीये. अच्छा, हा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी स्वतः हॉटेलमध्ये जेवायला जातो, एकच भाकरी इतकी मोठी येते की त्यांनी एका भाकरीमध्ये कस्टमर आटकून द्यायचा अर्ध्या भाकरीमध्ये. तसं नाही, इथं पातळ भाकर भेटते आपल्या इथं आणि समोर तुमच्या भेट बनवून. मस्तपैकी रस्ता होतलाय आणि चिकन देऊ का परत? आद्या मालकच एवढा आग्रह करतायत म्हटलं तर घ्यायला तर पाहिजे. बस. चिकनची चव कशी असू द्या, त्याच्यामध्ये भाकरी चुरून जोपर्यंत नाही खाते तोपर्यंत चव नाही. माझा नाही ना आवाज गेला असं फोन.
तुम्ही खाऊन दमाल, पण हे लोक वाढून दमणार नाहीत. फक्त पीस सोडले तेवढी एक काय ते तुम्ही लक्षात घ्या. बाकी तुम्हाला जेवढं हवे तेवढं तुम्ही खाऊ शकता. पीसची साईज दाखवा, कारण लोक म्हणतील पीस छोटे असतील. आणि पीस तुम्ही इथून बघू पण शकता, प्रॉपर पीस आहे पूर्णपणे शिजलेले आहेत आणि प्रॉपर आहे, मोठे पीस आहे. तर दादा, हा व्हिडिओ जे लोक बघतायत त्यांना जर या चिकन थाळीवर ताव मारायला यायचं असेल तर कुठे यावं लागेल? दापोडी मेट्रो स्टेशन पासून जो पूल आहे आपला सांगवी पिंपळे गुरवला जाणारा, त्याच्या पूल क्रॉस केल्यानंतर ना विनियर चर्च लागतं. त्या विनियर चर्चच्या अगदी समोरच कोंबडा पार्टी हॉटेल आहे आपलं, दापोडी पोलीस स्टेशनच्या बाजूला, नवीन पोलीस स्टेशन दापोडीचं. जे बघतायत ते जरूर येतील, कारण की 200 रुपयामध्ये अनलिमिटेड तुम्हाला जर खायला मिळतंय तर एकदा तर तुम्ही इथली चव घेतलीच पाहिजे. बरोबर. किंवा तुमचे जे काय फॅन फॉलोवर आहे त्यांना तुम्ही काय आमच्याबद्दल रेकमेंड करता? फॅन फॉलोअर तर नाही म्हणू शकत मी, ते आपली फॅमिलीच आहे की जे आपण जे प्लेसेस दाखवतो तर त्यांना प्रेम देतात. आणि डेफिनेटली इथे येऊन तुम्हाला हे जेवण आवडणार आहे एवढी तर गॅरंटी आहे.